नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एक नवीन कीर्तिमान रचलेला आहे. ते देशाचे लॉंगेस्ट सर्व्हिंग पीएम झालेले आहेत. न्यूज खूप महत्वाचे, म्हणून आपण एक हा शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुमच्या समोर. कारण येणाऱ्या अपकमिंग सर्व एक्झाम मध्ये का तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न बघायला, म्हणजे सर्व म्हणजे कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या न्यूजवरती प्रश्न बघायला भेटतीलच. आता देशात अच्छे दिन किती आलेत, काय आलेत, त्याच्यावर न बोलता आपण काय करणार आहे, फक्त स्पेसिफिकली या व्हिडिओमध्ये ह्या न्यूज वरतीच बोलणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. द लॉंगेस्ट सर्व्हिंग पीएम ऑफ इंडिया, मिस्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके, चलो बघा. आता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, तुम्हाला माहिती आहे देशाचे पंतप्रधान कधी झालते रे? तर 26 मे 2014 ला देशाचे सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान झालते. आणि म्हणजे एक मजेदार गोष्ट म्हणजे मी नोटीस केलं नव्हतं, ज्या दिवशी माझा बर्थडे होता त्याच दिवशी पहिल्यांदा एका काय झालं, 26 मेला बर्थडे असतो, तर त्याच दिवशी पहिल्यांदा काय केली, ती पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. तर बघा, 2014 ला ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 2019 ला एका त्यांचा सेकंड टेन्युअर सुरू झाला. 2024 ला एका त्यांचा सेकंड टेन्युअर संपला आणि तिसऱ्यांदा 2024 ला ते काय झालेलं लक्षात ठेवा, देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. सलग 4399 दिवस आता ते काय आहेत रे, देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. आणि त्यांनी रेकॉर्ड मोडलेला आहे कोणाचा? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा. कारण पंडित जवाहरलाल नेहरू आहे का, देशाचे पंतप्रधान राहिले होते 4398 कॉन्झिक्युटिव्ह डेज. 4398. आणि त्यांना सरपास केलेला आता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी 10 जूनला सरपास केलेला आहे. आणि 4399 दिवस ते आता देशाचे काय राहिलेले आहेत, पंतप्रधान राहिलेले आहेत. हा युनिक रेकॉर्ड आहे का, त्यांच्या नावावर झालेला आहे. आपण जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलायला गेलं तर बघा, देशाला स्वातंत्र्य भेटले 1947 ला. त्यावेळेसच ते काय झाले, ते देशाचे पंतप्रधान झाले होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. पण जनरल इलेक्शन झालं 1951-52 साली. आणि पहिल्यांदा 13 मे 1952 ला काय झालं, ते एका ऑफिशियली काय झालं, ते पंडित जवाहरलाल नेहरू एका देशाचे पंतप्रधान झाले होते. जर आपण विचार करायला गेला 1947 सालापासूनचा, तर आहे का ओव्हरऑल विचार करायला गेला डेजचा, तर पंडित जवाहरलाल नेहरू स्टील आपल्या देशाचे लॉंगेस्ट सर्व्हिंग पीएम आहेत ओव्हरऑल. पण काय म्हणतात, अनइरप्टेड किंवा ते म्हणतात ना की कॉन्झिक्युटिव्ह, हा एक्झॅक्ट वर्ड काय, कॉन्झिक्युटिव्ह आहे का विचार करायला गेला तर आहे का, पंडित जवाहरलाल नेहरू आहे का सलग देशाचे पंतप्रधान राहिलेले आहे का, म्हणजे सर्वात जास्त देशाचे पंतप्रधान राहिलेले व्यक्ती बनलेले आहेत. सलग मोदीजी 4399 दिवस झाला आता देशाचे पीएम आहेत. जर कॉन्झिक्युटिव्ह विचार करायला गेला तर आहे का, पंडित जवाहरलाल नेहरू 1952 ते आहे का 27 मे, म्हणजे 13 मे 1952 ते 27 मे 1964 हे 4398 दिवस सलग देशाचे पंतप्रधान होते. येते लक्षात. अनइंटरप्टेड आहे का, लक्षात ठेवा. टेन्युअरचा विचार करायला गेला तर मोदीजी हे काय लॉंगेस्ट सर्व्हिंग पीएम आहेत. ओके, चलो. आता त्याच्यानंतर बघा, आता रेकॉर्ड तर त्यांच्या नावावरच आहे. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म ते पीएम आता त्यांचं हे टेन्युअर तर पुढे सुरूच आहे, अजून दिवस वाढणारच आहेत. एक्झॅक्ट इथं तुम्हाला स्नॅपशॉट मध्ये दिसेल. ह्या 3499 दिवस मोदीजी सलग. दुसऱ्या नंबरला आहेत पंडित जवाहरलाल नेहरू 4398. तिसऱ्या नंबरला आहेत इंदिरा गांधी 4077 दिवस. चौथ्या नंबरला आहेत डॉक्टर मनमोहन सिंग 3652 दिवस. ओके, चलो. आता बघा, ही तर झाली लॉंगेस्ट सर्व्हिंग पीएम ची न्यूज. पण ह्या अगोदर देखील आहे का, तुम्ही एक न्यूज बघितली होती मोदीजींच्या बाबतीत, की काय न्यूज होती रे, की लॉंगेस्ट सर्व्हिंग गव्हर्नमेंट हेड झालते पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग ती न्यूज काय होती आणि ते ह्यात काय डिफरन्स आहे नेमकं, तर ते बघू सध्याच्या कंडिशनला. तर बघा, ह्या अगोदर एका लक्षात ठेवा, अमित शहा यांनी आपल्याला माहिती दिली, आपले जे होम मिनिस्टर आणि कॉर्पोरेशन मिनिस्टर आहेत अमित शहा यांनी माहिती दिली की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉंगेस्ट सर्व्हिंग हेड ऑफ गव्हर्नमेंट राहिलेले आहेत. येते लक्षात. म्हणजे कुठल्याही लक्षात ठेवा, आता हेड ऑफ गव्हर्नमेंट पदावरती राहिलेले सर्वात जास्त दिवस राहिलेले व्यक्ती बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग ह्यामध्ये आहे का त्यांचा सीएम पदाचा कार्यकाळ आणि पंतप्रधान पदाचा कार्यकाळ ऍड करून नाही का, लक्षात ठेवा, ते लॉंगेस्ट सर्व्हिंग हेड ऑफ गव्हर्नमेंट राहिले होते. येते लक्षात. मग आता बघा, त्यांनी जे सिक्कीमचे सीएम आहेत काय, पवन कुमार चामलिंग, हे त्यांनी आहे का, पवन कुमार चामलिंग लक्षात ठेवा, हेड ऑफ गव्हर्नमेंट आहे का, हे 8930 दिवस राहिले होते. त्यांचा रेकॉर्ड ह्या अगोदर आहे का मोदीजींनी मोडला होता. म्हणजेच ते गुजरातचे सीएम राहिलेले नरेंद्र मोदी, गुजरातचे सीएम आणि त्यानंतर पंतप्रधान, हे असे दोन्ही जे त्यांचे टेन्युअर आहेत त्यांचा कार्यकाळ ऍड करून आहे का, लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाही का ह्या प्रेम कुमार चामलिंग यांचा रेकॉर्ड मोडला होता 8930 दिवसाचा लॉंगेस्ट सर्व्हिंग
हेड ऑफ गव्हर्नमेंट बनले होते. कोण रे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघायला गेलं तर अजून काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत. ओके, दॅट्स इट. एवढीच आहे का? लक्षात ठेवा. न्यूज किंवा एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती इम्पॉर्टंट आहे. माहिती आवडली असेल तर लेक्चरला जरूर लाईक करा. तुमचा जो काही अभिप्राय आहे म्हणजे फीडबॅक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि नेक्स्ट कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आणायचा तो देखील आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.